15 दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गाव मरोळा या गावातील एका मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला। त्यानंतर या मुलीला फासावर लटकवण्यात आलं। या घटनेला 15 दिवस उलटले मात्र चारही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। मेडिकल रिपोर्ट सुद्धा मिळालेला नाही। या बेजबाबदारपणाला दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसंच बीट जमादार आदींना जबाबदार धरून त्यांना तात्काळ निलंबित करावं। येत्या 2 दिवसात आरोपींना पकडून फाशी देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेनं केली आहे। तसे न झाल्यास संघटनेच्या वतीनं उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। अनिलजी देशमुख गृहमंत्री यांना निवेदन सादर केलेले आहे की अकोला जिल्ह्यातील मारोडा जो गाव आहे त्या गावामध्ये 19 वर्षांची मुलगी मनीषा शंकर सरगटे त्या मुलीला तिच्या 4 नराधमांनी बलात्कार करून तिच्याच घरामध्ये तिच्याच ओढणीने फाशी लावली आणि तिच्या ठाणेदारांनी त्याच्यावर 302 कलम न लावता आत्महत्या प्रवृत्त होण्यासाठी 306 कलम लावली। आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की ही पोरीची हत्या केलेली आहे। हत्या करून तिचा मृतदेह हा लगेच त्यांनी जाळून टाकला आणि पुरावे नष्ट केले। म्हणून त्या तात्काळ त्या पोलीस निरीक्षक कात्रेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि 4 आरोपींवर 302चा गुन्हा दाखल करून तिची सखोल चौकशी करून आमच्या ह्या मनीषाताई सरगटेला न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय अनिलजी देशमुख गृहमंत्री यांना निवेदन सादर केलेलं आहे। मरोडा तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी एक मनीषा सरगटे या मुलीवर 4 नराधमांनी बलात्कार करून तिला फासावर लटकवलं आणि ही समाजात महाराष्ट्रामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आम्ही सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरलो आणि या घटनेचा निषेध केला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाने सुद्धा दखल घेऊन या 4 नराधमांना कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेच्या वतीनं मागणी आहे।